अमित शाह बोले आंबेडकर आंबेडकर शिरेला पाहायला लय समोरच आहे की नाही. नवरे घराच्या बाहेर गेले का दिवसभर बसले शिरेला पाहायला. आणि हे कोणाला माहित आहे म्हटलं तर 4-5 बाया हात वर करून आल्या. बाकीच्या अशा बसल्या तशा नवऱ्याच्या मार खाऊन आल्या. अशा बसल्या. अमित शाह बाबासाहेबाबद्दल बोलले की आंबेडकर आंबेडकर इतना नाम फैशन हो गया है बोले. इतना नाम अगर भगवान का लेते तो उनको स्वर्ग नसीब होता था बोले. कोणाकोणाला माहिती आहे हात वर करा. बाकीच्या शिरेला पाहिजे असता की नाही. भाभीची घर पे आहे, माया नवऱ्याची बायको, तारक मेहताचा उलटा चष्मा, कुंकू टिकली सास भी कभी बहुती नाही. शिरेला पाहिजे नंबर 1 आहे बायको. त्याच्याशिवाय काही काम नाही आम्हाला दुसरं. म्हणून म्हणायचं आहे अमित शाह बोलले की आंबेडकर आंबेडकर फॅशन हो गया है. या अमित शाहला मला सांगायचं आहे आंबेडकर आंबेडकर फॅशन नहीं साले अभी टकले तेरे घर का राशन है. फैशन नहीं है, तेरे घर का राशन है. म्हणून म्हणायचं आहे कि तुम सालो आ जाते हो कभी भी हमारे जाति पर. तुम सालो आ जाते हो कभी भी हमारे जाति पर और वार करना है तो बुजदिलो करके दिखाओ छाती पर. ये बाजूला घेऊन घ्या दादा आपलं. तुम सालो आ जाते हो कभी दादा उचलून घे रे साऊंड रे. स्टँड उचलून घ्यायचं पूरा साउंड नहीं फक्त स्टँड. तुम सालो आ जाते हो कभी भी तुम हमारे जाति पर और वार करना है तो बुजदिलो करके दिखाओ छाती पर. ये झूठ नहीं इतिहास गवाह है भाई दीपक क्योंकि कुत्ते भौंकते रहते ऐसे चलने वाले हाथी पर. कुत्ते भूखते रहते चलने वाले हाथी. काय बोलते लय सुंदर दिसून येते. म्हणून म्हणायचं आहे ते की भीमजी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे. आणि बाबासाहेबांच्या गाण्यावर बाबासाहेबांच्या शेरवर ज्यानं टाळ्याने वाजवले ना आईची शपथ त्याची उद्या अवला ट्रेननं टाळ्या वाजवलेल्या शिवार आहेत नाही. हर बात के लिए तैयार हो. भीमजी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे. बात ना करो संविधान की नहीं तो तुम्हारी टांगे तोड़ देंगे. तोड़ देंगे. बात ना करो संविधान की नहीं तो तुम्हारी टांगे तोड़ देंगे. अरे आज से दावा है तुझे ये जय भीम वालों का अमित शाह. हमारे बाप के बारे में कुछ बोलने की कोशिश की तो साले तेरा टकला फोड़ देंगे. गाना नाही का तुम्ही चिता 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 रे कोणाकोणाला माहिती आहे गाणं हातवर करा बरं. ऐसा है कि इसलिए कहना है कि चिंता करके तुझे 6 नंबर बना देंगे. चिंता करके तुझे 6 नंबर बना देंगे और नचा नचा के उर्फी जैसी तेरी कमर बना देंगे. नचा नचा के उर्फी जैसी तेरी कमर बना देंगे. अरे अमित शाह तू हमसे ना भिड़ियो. अमित शाह तू हमसे ना भिड़ियो वरना फिर से गलती की तो ये जय भीम वाले तेरा कचुम्बर बना देंगे. कचुम्बर तेरा कचुम्बर बना देंगे. तेरा कचुम्बर बनाओ. इसलिए कहना है कि लड्डू बनाना आता नहीं रसगुल्ला बनाने की बात करते हैं. हाँ बहना क्या बात है. लड्डू बनाना आता नहीं रसगुल्ला बनाने की बात करते हैं. रोटी बनाना आता नहीं पूरी बनाने की बात करते हैं. रोटी बनाना आता नहीं पूरी बनाने की बात करते हैं. जिनको अपने ठीक से कपड़े बदलना आता नहीं वो साले मेरे बाप का संविधान बदलने की बात करते हैं. जिनको कपड़े बदलना आता नहीं वो साले मेरे बाप का संविधान बदलने की बात करते. विनोद जी मस्त होतं ते वाडा. मला काय म्हणायचं मी प्रश्न करत असतो. हा अरे निंबू मिरची
कधी कधी केला मला तर दिसलंच नाही बाप्पा. माझी केस लहान झाले, डोळे थोडी बारीक झाले माझे. असं आहे का? बरं ठीक आहे. आमचं कसं आहे माहिती का, आम्ही कसं एका भावानं आपली माय उभी केली तर दुसरा भाऊ म्हणते मी माझी बायको उभी करतो. तुले ना मला टाक कुत्र्याला मग तुम्ही खाऊन कसं आलेले की तुझे बिने खाले दोघा. आमचं कसं आहे, आमचा एखादा गरीब कॅन्डिडेट उभा राहू द्या आणि एखादा दुसरा मनुवादी पैसेवाला उभा राहू द्या आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याला म्हणा अहो हा गरीब कॅन्डिडेट आहे याला देऊन आवर तो काय देऊन राहिला म्हणते 8 दिवसापासून तो तर नुसतं चिकन बिर्याणी मटन बिर्याणी चारून राहिला म्हणते फेकणं म्हणते त्याला काय करतं म्हणते. याचं माय मावल्यांना तुम्हाला सांगतो मी आता थांबरे बाई नाही तर काही नाही. जर तुमच्या नवऱ्यानं मनुवाद्याला वोट दिलं की नाही आता त्याला किचनमध्ये नाही. किचनमध्ये म्हणजे आपण गावात त्याला स्वयंपाक खोली म्हणतो आहे की नाही. स्वयंपाक खोली न्यायचं आणि टीव्हीचा थोडासा आवाज वाढून द्यायचा, बाहेर आवाज नाही गेला पाहिजे. आणि ते चपात्या लाटतो आणि आपण त्याला काय म्हणतो बेलणं लाटणं बेलणं म्हणतो की नाही. हां ते टीव्हीचा आवाज थोडा वाढून द्यायचा, थोडा स्पीकरमध्ये टाकून आणि आतमध्ये न्यायचं. म्हणून वाजेला वोट दिलं का बेलण्यानं चांगलं सुजवा तुमच्या नवऱ्याला इमानदारी. बेलण्या हां अशा द्या ना चांगल्या तोंड फुटेपर्यंत द्या त्याला. कसं सासूचं मन दुखत असते, सासूनं पाहिलं सासूला माहित असते ना आपलं पोरगं किती हरामखोर आहे, बायकोला बरोबर माहित असतं. आणि सासूच्या समोर म्हणायचं हो तुमचं तोंड कसं काय फुटलं, दारू पिऊन कुठं पडले की काय हो म्हणायचं, हट बापा तुम्ही लई दारू पिता म्हणायचं. एवढी लोक भेट जाऊ किती वेळा सांगतो म्हणायचं. आणि सासू गेली का सांग देशील हो देशील का म्हणून वाटेल हो आमचं कसं आहे. बायांना 1500 रुपये घेऊन मनवादीला वोट दिलं तर काय करायचं. हो रे बाबा ते तर विसरलेच रे मी. हे बरोबर आहे का हो. लाडली बहीण योजना कोणा घेतले 1500 रुपये. हा आणि वोट कोण दिला बीजेपीला खरं सांगा इमानदारीनं, तुमच्या नवऱ्याच्या इमानदारीनं सांगा कोण दिलं बीजेपीला वोट. हात वर करा. बीजेपीला वोट कोण दिलं तुमच्यामुळं सगळा घोटाळा झाला. हा नवरे तुमचे 15,000 रुपये कमावून आणून तर त्याचं ऐकत ना. आणि हे भामट्या तोंडाची याईनं कधी आपल्या बहिणीची भाऊबीज केली नाही आणि नुसतं मतासाठी तुमची भाऊबीज करायला आले 1500 रुपयात विकले गेले. यायचं काय तर ते सांगा का माणसाला तर बेलण्यानं मारायचं बाहेर. हे पटलं गड्या मला तुझं. याच्यात हे मान्य केलं मी तुम्हाला. माय मावल्यांनो खरं सांगतो मी तुम्हाला, नुसतं पैशासाठी 1000 साठी आता दुसरी किस्त आली का मग दिला का नाही टपोरा. फक्त मत भेटेपर्यंत घेतलं तुमच्यापासून. नंतर आली का दुसरी किस्त आली का आता आली दुसरी आली. आता तिसरीची वाट नका पाहू. हा इलेक्शन झालं त्यापासून दुसरी आता आली. विचार करा मग आता तिसरी कधी येईल. समजलं का दीदी. मोदीला मतदानाची झाली होती कडकी मधून आली मनात हे लाडकी. हे बरोबर आहे. आमचं कसं आहे आम्ही एकामेकाचं ऐकून घ्यायला तयार नाही. एका भावानं आपली माय उभी केली तर दुसरा भाऊ म्हणजे मी माई बाईक उभी करतो तुले ना म्हणजे टाक कुत्र्याला मग तुने खाऊन आली की तुझी बी नाही खाऊ तू खाणे तुला. आता कसं गावामध्ये बघा सगळीकडे स्वच्छता अभियान झाली. तुमच्या इकडे आहे सगळं स्वच्छता अभियान आहे की नाही. आणि पहिले कसं गावात नव्हतं उचलला डब्बा का चाललो खाली. हां उचलला डब्बा का चाललो खाली. आताही बघा तुम्ही सगळ्याच्या इकडे स्वच्छता अभियान झालं. संडास सगळ्याच्या घरात आहे पण म्हातारे बुढे आहेत की नाही काही संडास होत नाही. बिलकुल नाही. तिकडे हवा लागते दीदी. मोकळं गवताच्या गाड्यात आताही बघा तुम्ही पुढे पडायला ना संडासात जमत नाही. आणि इकून तिकून गेली संडासात तर नातू उठते आप्पाजी निघा बाहेर, आप्पाजी निघा बाहेर, आप्पाजीचा अर्धच काम व्हायचा. त्या पुढ्याला वाटते चला तिकडे आरामात जाऊन बसू आणि किंटलाचा हिशोब देऊ मस्त गवताच्या गाड्या. 2 बुडे नाही का गावातले 2 बुडे. हा हे एक बुडा हे बाबाजी घेऊन जाईल. हे बाबाजी आणि एक हे बुडा नाही बळतो बुडा. हा हे एक बुडा हा एक बुडा. 2 बुडे डब्बे घेतात गावात माहिती तुम्हाला डब्बे घेऊन जातात. ही माझी पार्टी आहे की नाही. आम्ही गावात कुठं गेलो तर त्या गावामध्ये एकच संडास असते जिथं आम्ही थांबलो. आणि हे 7-8 जण मग कशी जाते एका संडाचा तर मग डब्बे घेऊन जावं का नाही ना खाली बकेट घेऊन जातो. मग तो बकेट घेऊन काय पंक्तीनं बसता करायचे असे एकाला वाढता काय पाणी बकेटच घेऊन जातं. 2 बुडे जातात एक हा बुडा 2 बुडे असे जातात. हा असे जातात एक बसते मागून एक बसते असं पुढं म्हणजे असं बसते सांगा ना ते. हा असे बसते एक बसते मागून एक बसते पुढं. आता मागच्याची होते. हा
ओय दादा दादा बस लवकर खाली बस बस पटकन खाली बस बस खाली बस खाली लवकर. बहुत बढ़िया बहुत बस बस खाली बस एक बस बात आहे, मागं एक बस पुढं आता मागच्याची होते होते आता मागच्याची होती तर हा कुठे पुढच्याची धुवा बाबा हा पुढचा म्हणते अभि माई होय ना म्हणते मग मागचा म्हणते हे तू होय तर माई कुठे गेली म्हणजे आमच्या समाजाची अशी दुर्दशा आहे स्वतःची कुठे गेली माहित नाही आम्ही दुसऱ्याची धुवायला जातो त्याच्यामुळे आमच्यावर असे अन्याय अत्याचार होतात त्याच्यामुळं कारण आमचं वोट दिलं आम्ही कधी महत्व दिलं नाही बाबासाहेब बोलले तुमच्या माय बहिणीच्या इज्जतीपेक्षा तुम्हाला वोट तुमचं प्रिय असलं पाहिजे म्हणून म्हणायचं काय सारं काही विका पण भान विकू नका बहुजन समाजाची जाण विकू नका आल्या प्रसंगी तुमची माय बहीण विका म्हणून राजा पण दारूच्या बाटलीसाठी मतदान विकू नका मतदान विकू नका एक पावटी भेटली एक बिर्याणी भेटली बाबासाहेबांना आम्हाला एक दिवस दिला होता संडे मिशन डे आम्ही त्याला मटन डे करून टाकलं रविवार आला की सगळ्यात पहिले नवरे हे विचार करतात अर्धा किलो मटन एक पावटीचा गेम जमला का झालं म्हणजे आम्हाला काही लेन नाही अरे लिंबू मिरची दाराला बांध लिंबू मिरची दाराला बांध लिंबू मिरची दाराला बांध अरे 33 कोटी दारात आणत 33 कोटी घरात आणत तू कसा रे जय भीमवाला अन सांग काय योगदान दिलं रे माझ्या अन सांग काय योगदान दिलं रे माझ्या अरे भीमाच्या जयंतीला कहते हैं महात्मा गांधी म्हणायचे कि मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे कि मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे कि मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं पण बाबासाहेब म्हणायचे अबे मेरे चाहने वाले छोड़ तेरे चाहने वाले भी मुझे बाप कहते हैं योगदान दिलं रे माझ्या सांगा योगदान दिलं रे माझ्या भीमाच्या जयंतीला सांगा योगदान दिलं रे सांगा योगदान दिलं रे माझ्या भीमाच्या जयंतीला 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 कारण तुम्हाला माहिती आहे आमच्या घरावर अशोक चक्र दिसलं तर म्हणतात ते बुद्धाचं घर होय आमच्या गाडीवर अशोक चक्र दिसलं तर म्हणतात ती बुद्धाची गाडी होय म्हणतात की नाही आमच्या घरावर अशोक चक्र दिसलं तर म्हणतात बुद्धाचं घर होय आमच्या गाडीवर अशोक चक्र दिसलं तर म्हणतात बुद्धाची गाडी होय मग विचार करा आमच्या घरावर अशोक चक्र दिसलं तर म्हणता की बुद्धाचं घर होय आमच्या गाडीवर अशोक चक्र दिसता तर म्हणता की बुद्धाची गाडी होय हरामखोर हो या देशाच्या तिरंग्यावर अशोक चक्र आहे तर हे का म्हणत नाही की हा देश बुद्धाचा होय तिथं का तुमची कुठं जीप कापल्या जाते का तिथं म्हणा ना हा देश बुद्धाचा होय अरे सांग काय योगदान दिलं रे माझ्या भीमाच्या जयंतीला सांगा 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 योगदान दिलं रे माझ्या भीमाच्या जयंतीला अरे पूनम पाएंगे तो खीर देंगे पूनम को आएंगे तो खीर देंगे धूप में आएंगे तो धीर देंगे पूनम को आएंगे तो खीर देंगे धूप में आए तो धीर देंगे अगर संविधान के विरोध में अगर बोले तो माँ कसम टांग पर टांग रख कर चीर देंगे एकच असते
जडण होते. इमानदारीनं मंगल मैत्री ठेवा सगळ्याबद्दल. 3 महिने चिवर घेतला. 3 महिन्याच्या चिवरमध्ये जे श्रीलंका सर्व बुद्धाचे देश फिरून आली, बुद्धाचे सर्व ठिकाण फिरून आली. खरंच तिथं गेल्यानंतर मला कळला बुद्ध म्हणजे काय. कारण विचार करा, 1935 मध्ये बाबासाहेबांना एवढे मुक्कामी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मी मरणार नाही. ऐ जालिमो ढाते हो जुल्म मुझ पर मेरे कौम पर भी क्या कसूर है हमारा, किया है क्या? अरे गरीब घर में हमने जन्म ही तो लिया है, अगर ये गुनाह है तो फिर इंसानियत है क्या? इंसान को इंसान से मिलने नहीं देते, इंसान क्या भगवान को छूने नहीं देते. ये कैसे रीत, कैसा धर्म है तुम्हारा? बंद करो ये जालिमो ढोंगी पसारा. बर्दाश्त अब मैं करूंगा नहीं, तुम देखते रहना. और हिंदू धर्म में मैं मरूंगा नहीं, तुम देखते रहना. भिड़ने की ऐसी ना तान के, चक्कर में नहीं आऊंगा किसी बेईमान के. ऐसा मजा चकाऊंगा, तुम देखते रहना. जुल्म सितम मिटाऊंगा, तुम देखते रहना. और हरगिज ना खौफ खाऊंगा, तुम देखते रहना. मगर अपने गरीब कौम को बुलवा कर शान से, औरों को भी समझाओ, सुनो तुम ध्यान से. है तो हम इंसान लेकिन किसी इंसान के काबिल नहीं, भक्त है लेकिन किसी भगवान के काबिल नहीं. आदमियत का जीना जी नहीं सकते यहाँ. अरे तुमको क्या मालूम कि तुम्हारी मंजिलें कहाँ? आओ तुम्हें दिखाता हूँ एक नया आस्था. बाग पीपल का है, गौतम है जिसका बाग बा. झूठ मक्कारी फरेबी का नहीं नामो निशा. हर किसी इंसान को मिलता है बराबर का सुबह. प्यार का, ममता का, सच्चाई का दामन थाम लो. और आज से तथागत भगवान बुद्ध को मान लो. तथागत भगवान बुद्ध को. वेगवेगळ्या गावून बाया आलेल्या आहेत, त्या सर्वांना मला विचारायचं आहे. जे इथं विहार आहे गावामध्ये, विहार असेल तर हात वर करा. कुठे कुठे आणि कोणत्या बाया विहारात जातात? किती दुःखाची गोष्ट आहे. वाचत जाऊ माय मावल्यांनो. कोण्या लग्नाला गेल्या, कोण्या जत्रेला गेल्या, कोण्या खेत्रेला गेल्या, कुठं फिरायला गेल्या, कोणाच्या घरी पाहुणीन गेल्या, तिकडून 4 साड्या आणायच्या ऐवजी स्वतःसाठी 2 साड्या आणा. नवऱ्याला 2 चड्डी बनेन आणायच्या ऐवजी 1च चड्डी बनेन आणा. पण येताना एक महापुरुषाचं पुस्तक घेऊन या. कमस कम तुमच्या लेकराला वाचायला द्या. तुमची पिढी उद्या चांगली होईल. सांगा, तुम्हाला माहित नाही विहार म्हणजे काय? महाराष्ट्रातली मी पहिली गायिक आहे का माझं विहारात जाणं होत नाही. कारण कार्यक्रमाच्या अभावी मी खूप बाहेर राहते. विहारात जाणं होत नाही म्हणून महाराष्ट्रातली पहिली गायिका दीदी अंजली भारती. विहारात जाणं होत नाही म्हणून छोटंसं बुद्ध विहार माझ्या अंगणात, माझ्या घरीच बांधलं. का उठल्याबरोबर मला बुद्धाचा चेहरा दिसला पाहिजे, बुद्धाला मी वंदन करू शकली पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर बुद्धाचा चेहरा मला दिसते. खरंच माय मावल्यांनो, वाचाल तर वाचाल. बाबासाहेब बोलले आम्हाला वाचा, आम्हाला ऐकू आलं नाचा. आम्ही म्हणतो भीम के लगते जिगर आधे इधर आधे. बदमाश पार्टी है. अरे भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर. पहले तू तो सुधर, फिर बोलना आधे इधर आधे उधर. बाबासाहेब बोलले आम्हाला वाचा, आम्हाला ऐकू आलं नाचा. काकाजी जय भीम. विचार करा तुम्ही, बाबासाहेबांना आम्हाला एवढा मोठे सर्व 1935 मध्ये धर्म बोलण्याची भाषा केली आणि आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली 1956 मध्ये. डिस्टन्स बघा 21 वर्षाचं. माझं प्रबोधन, माझं गाणं मनोरंजन म्हणून ऐकू नका. खरंच तुम्हाला काही घेण्यासारखं असेल तर लक्ष देऊन ऐका आणि घ्या. मी असं म्हणत नाही की महाराष्ट्रात मी खूप चांगली गाते, माझ्यापेक्षा चांगल्या गायिका आहेत. पण जे विषय तुमच्या समोर सादर करत आहे, जर महाराष्ट्रात कोणती गायिका सादर केली तर मला म्हणा तुम्ही. बाबासाहेबांना आमच्यासाठी बुद्ध धम्मच का निवडला? बुद्धामध्ये काही तर असेल तेव्हा तर बाबासाहेबांना मला बुद्ध धम्म निवडला की नाही तर बाबासाहेब आम्हाला काही नसतं तर बाबासाहेब आम्हाला दुसराही धम्म देऊ शकले असते, दुसराही आम्हाला करू शकले असते. पण नाही, बाबासाहेबांना मला बुद्ध धम्मच का दिला? काही तर आहे की नाही? सांग काय योगदान दिलं रे तू माझ्या भीमाच्या. मराठवाड्यातलं माहित आहे का? औरंगाबाद विद्यापीठ नाम विस्तारतील कोणाकोणाला माहिती आहे? हात वर करा बरं. औरंगाबाद. अरे भगवंता, जीव देऊ का रे मी? सांगा ना. औरंगाबाद इथून 70 किलोमीटर आहे. औरंगाबादचा लढा यांना माहिती नाही. सांगा, अर्ध्या बायानं हात वर नाही केला. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. क्या पहलवान, क्या जिगरा सुरपुर कोट में चल नाम बता दे रहा.
संघर्ष घाय तलक काय बात आहे, आपण घायलाच करून टाकू दुश्मनाला, टेन्शन नको. किती दुःखाची गोष्ट आहे. 70 किलोमीटर आहे दादा इथून औरंगाबाद. नाम विस्तार देईल. तुम्हाला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नावासाठी किती लोक शहीद झाले, किती वर्ष लढा लढला. तेव्हा 1994 मध्ये विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं. विचार करा तुम्ही, किती लोक शहीद झाले. गौतम वाघमारे, पोचीराम कांबळे, मातांग समाजाचा पोचीराम कांबळे जय भीम म्हणत होता म्हणून त्याचे दोन्ही हात कापले. माहिती आहे कोणाला? जय भीम म्हणत होता म्हणून त्याचे दोन्ही हात कापले. राम राम म्हण, जय भीम म्हणशील तर तुझे दोन्ही पाय काप. तरी तो म्हणत होता जय भीम, त्याचे दोन्ही पाय कापले. दोन्ही पाय कापले तरी पोचीराम कांबळे बोलला जय भीम. पोचीराम कांबळेला सरनावर झोपवलं, त्याच्या अंगावर मातीचं तेल टाकलं रॉकेल की आता तरी राम राम म्हण, नाही तर आम्ही अंगाडब्बीची काडी लावू. पण पोचीराम कांबळे बोलला अरे ओय, तू अंगाडब्बीची काडी लावशील त्याच्यातून तो ज्वालामुखी जो धुवा निघेल ना, त्या ज्वाला जो निघेल त्या ज्वालामधून सुद्धा निघेल जय भीम. स्वाभिमान कशाला म्हणतात? आम्ही त्या स्वाभिमान बापाची औलाद आहोत. त्या पोचीराम कांबळे मरण पत्कारलं पण त्यांनी राम राम म्हटलं नाही. आमचे पोरं मरतात, मराचा शौक असून तसा देशासाठी मरा. आमचे पोरं मरतात, पोरीनं फोन नाही उचलले तर आमची पोरं आत्महत्या करतात. बापाने हिस्सा नाही दिला तर आमचे पोरं आत्महत्या करतात. मोठ्या भावाला म्हणते जास्त 2 बकेट आणि 2 गुंड जास्त दिली ना आम्हाला कमी दिली, म्हणते मी जीवत देतो म्हणते माझा. अरे मराचा शौक असेल तर असं काहीतरी समाजासाठी मरा, देशासाठी मरा, बाबासाहेबांच्या नावासाठी मरा. कमच कम तुमचे पुतळे उदाहरतील, आमच्यासारखे गायक तुमचे नाव घेतील, प्रचार करू. अशी पोरीसाठी मरतं. आमच्या काही पोरं तर पोरीनं फोन नाही उचलला. पोरीनं फोन नाही उचलला. हे बा तुम्हाला माहित नाही, पैसे असले बियर घेतात आणि खेड्यात तर मग बियर जाऊ द्या, पावत्याचे होते. मऊवा 1 ग्लास मारून घ्यायचा आणि जायचं कुठं? तलावापाशी. त्या तलावात असं बसायचं, असे पाय पाहिजे तलाव. आमच्या एक शुक्रवार तलाव, आमच्या पार्टीत आहे कसं उभार 4 कोणत्या तबले ढोल. हे आमच्या पार्टीत असं सांगितलं आहे की नाही म्हणत. खरं बोलायची सवय आहे विनोद भाऊ मला. काय करू आता? ते बा किती उजागरीने सांगते हरामखोर बघा. 4 कोणत्यातले भाऊजायचं असं जाते. पोरींना फोन नाही उचलला का तिथं जाऊन फोन उचलतं का मग तलावात उडी टाकू, आणि फोन उचलतं का तलावात उडी टाकू. बाबू पिल्लू सांगा. आम्ही ऐकलो बोकी बकरीची पिल्ली, म्हशीची पिल्ली, गाईची पिल्ली, डुकराची पिल्ली, आता माणसाची पिल्ली झाली. हाँ बापू मेला बापूने खाना खाया की नाही खाया. पिल्लू तू कसं आहे? पिल्लू पाहिलं तर आता तुम्हाला माहित नाही. आता पोरीना शिकून सवरून मोठ्या होत आहे. पोरी 30-30 वर्षापर्यंत पोरी लग्न करत नाही. आता पोरीने लफडे फफडे करायला वेळ नाही. आता पोरीचे लफडे बंद झाले, बायाचेच लफडे चालतात. आहे की खरं बोलू नये का दादा? आता चिवर घेऊन आली तर खरं बोलायला लागत ना. माधवराव गरज शिंगोना यांच्याकडून 100 रुपयाला खूप खूप धन्यवाद. थांबा पैसे घेऊया पहिले. फार मेहनतचे आहे ते पैसे. 100 रुपये आपल्या जवळले देऊन राहिले बिचारे. संपत पारखे दिले त्यांना. त्यांच्याकडून 500 रुपये दिले. ह्या 400 आहे. नाव सांगते तुमचं 500. काय टेन्शन घेता? मेहनतचे पैसे आहे ते, हरामाचे पैसे आहेत का? कारण बाबासाहेबांना आम्हाला स्वाभिमान शिकवला. आम्ही स्वाभिमान बापाची औलाद आहोत. आणि बाबू माय पिल्लू आणि माझी बाय आता पोरीची नोकरी बायाचीच नोकरी बाबा. हो आता बायाची माहिती का? नवरे गेले का? मग सगळ्या बाया नाही बरं, सगळ्या नाही, काही बाया. हो नवरे गेले शेजारी पोचले असतं. बापूजी आमच्या बापूजी हे उभा आहे की नाही? बापूजी आणि तुमचा भाऊ का मी माझ्यावर लक्ष देत बाबा. हो आणि बापूजी काय म्हणते? काय वहिनी तुम्ही किती सुंदर दिसता. हो हो तुम्ही किती सुंदर दिसता. आणि भाऊची तर कमालच झाली बापा, तुमच्यावर लक्ष देत नाही. माझी बायको असते ना, तुम्ही तर घराची बाहेरच नाही गेलो असतो वहिनी सोडून तुम्हाला. हो तिला वाटते का बापूजी लय चांगला आहे. तिला का माहिती बापूजी भिकार चोट आहे, बाहेर न्यायची अवकाश नाही म्हणून घरीच लग्नाला उडाला. तिला माहितच नाही. हो आणि काही नाही झालं तर मग बाईचं पोरगं असते 3-4 वर्षाचं 5 वर्षाचं. बापूजी 3-4 चॉकलेट घेऊन चालला खिशात. ए बाबू पाहिले वाटते माय नागपुराला किती चायते बाई. हो माय खूपच चांगलं आहे. आता असं झालं तुम्हाला माहित नाही. काल आता पुरीला वेळ नाही. आता पुरीला वेळ नाही बाया. आणि काही मथारी पुरी बघा, मथारी नाही अर्ध्या मधात असतात की अर्ध्या मधात फुटलेले
हा नाही मथारे चांगले असतात अर्ध्या मधातले जे असतात की नाही हे पा गावामध्ये तुम्हाला माहित आहे गावात कुठं बसतं झाडाखाली आणि शहरात कुठं बसतं टपरी पाशी लेकिन आता बसतात की नाही गावामध्ये बसतात झाडाखाली आणि त्या झाडाखाली कोणाची बायको कुठं चालू कोणाची पोरगी कुठं चालू आणि एखादी पोरगी बिचारी जाते शिकायला गावाच्या बाहेर तिला जायचं आहे कोणाली म्हणते दादा तुझ्या गाडीवर येऊ का तरी सोडतं का हो म्हणते जाते गाडीवर बसून याचं कसं तिला पाहिलं काय ना शेजारचे पोरं अरे जाऊ दे ना तिचे दिवस आहेत ना जात असेल तर जाऊ दे बिचारीचे दिवस आहे पण तू घरी नसताना तू बायको दुसऱ्याच्या गाडीवर बसून जाते हे पाहिजे पहिले मधुकर मस्के यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली मला सत्य बोलण्यासाठी ना दादा खरं बोलण्यासाठी ना हो मी खरंच बोलतो योगदान दिलं रे तू माझ्या मी माझ्या अरे आम्ही कुत्रे नाही वाघ पाळले असते तुम्हाला माहिती आहे माझ्या घरी एक बेल्जियन शेपर्ड कुत्रा आहे समीर जाधव यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली खूप खूप धन्यवाद सम्यक जाधव यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली खूप खूप धन्यवाद हास्यन कोरे बोरगाव यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आले खूप खूप धन्यवाद अरे आम्ही कुत्रे नाही वाघ पाळले असते माझ्या घरी एक कुत्रा आहे बेल्जियन शेपर्ड त्याचं नाव काय ठेवलं मी माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे का त्याचं नाव ठेवलं मी देशपांडे व्यवस्थेचा बदला बंधू विजय जाधव यांनी 100 रुपये दिले काल आमचे नाव होते झिंग्या बोंड्या उकंड्या चिंद्या आहे की नाही अशी नाव होते व्यवस्थेचा बदला पा माझ्या घरच्या कुत्र्याचं नाव ठेवलं मी देशपांडे दिलीप देशपांडे वंचित बहुजन आघाडी परमेश्वर खरात यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली खूप खूप धन्यवाद म्हणून आम्ही कुत्रे नाही वाघ पाळले असते तर हे जय भीमाने तुम्हाला कधीच हारले नसते भीमाने शांतीचा संदेश दाखवला दिदी नाहीतर संविधानाच्या विरोधात बोलणाऱ्यांना आम्ही जिवंत जाळले असते आम्ही जिवंत जाळले असते सांगा योगदान दिले माझ्या भीमाच्या अरे 33 कोटीचं तुला रे येर पोराचं भविष्य बिघडवलं अरे गुलामीचा तो आला काढ अरे गुलामीचा तो आला तर काढ जन्माला येणार नाही भीमपाड अरे लढतील फिरशील इकडे भाऊ हिवराडे त्यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली मला खूप खूप धन्यवाद अरे रडशील फिरशील रोहित गाडे त्यांच्याकडून 100 रुपये आले विनोदजी रडशील फिरशील इकडं तिकडं हा क्या बात आहे दिलीप देशपांडे साठी 50 रुपये पांडुरंग शिंदे दिलप्या देशपांडे तुमचं आपण नाव कधी घेऊ शकत नाही मी नाव आहे ते रडशील फिरशील इकडे तिकडे रडशील फिरशील इकडे तिकडे सांगशील कोणा इतने मजे की बात है बड़े खुशी की रात है इतने मजे की बात है बड़ी खुशी की रात है और आज मैं इतनी खुश हूँ कि बहुत दिन के बाद ये पहली मुलाकात है रडशील पडशील इकडे तिकडे अरे सांगशील कुणा कुणाला
मावल्यांना खरंच तुम्हाला सांगते 3 महिन्याचं चिवर घेतलं. एकदा खरंच तुम्हाला वाटत असेल तुमचे बाबासाहेब भालेकर मंजुळगाव यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. तुळशीराम हाय तळक यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली. 3 महिन्याचा चिवर घेतला. खरंच असं पॉसिबल नाही. कोणाकोणाला जर कधी वाटत असेल तुम्हाला की तुमच्या जीवनाचं सोनं झालं पाहिजे तर एक वेळा तुम्ही चिवर घेऊन बघा, देवा तुम्हाला कसं वाटेल. मोह माया लेकरं पाकरं सगळं अनित्य आहे. आम्हाला वाटते हे माझं ते माझं ते माझं, काहीच आपल्या जवळ राहत नाही. जेवढंही कमावलं की नाही, आज मी तुमच्या संग बोलत आहे, आज मला वाटते माझा अखेरचा दिवस आहे, उद्या माझ्याकडे दिवस नाही. कारण आज मी तुमच्या संग बोलत आहे. लाखो लोक झोपतात, हजारो लोक सकाळी उठत नाहीत, त्याच्यामध्ये माझाही नंबर लागू शकते. आज मी तुमच्या संग बोलत आहे, आज मी जीवित आहो, उद्याची मला गॅरंटी नाही मी उद्या जीवित आहो की नाही आहो. म्हणून जीवात असं काहीतरी करा. श्रीलंकेला गेली चिवर घालून, श्रीलंकेला गेली जिथं भगवान बुद्धाची ओरिजिनल दंतधातू ठेवलेले आहे. त्या ठिकाणी मी गेले. तिथं गेल्यानंतर वंदन केलं दुरूनच, कारण दंतधातू खूप आतमध्ये सर्व दारं पॅक होते आणि बाहेरून थोडंसं ते दाखवत होते जिथं ठेवलेले. मी गेली तिथं वंदन केलं की आपल्याला कोण अंदर जाऊ दे, आपल्याला थोडी अंदर पाहायला मिळेल. मी वंदन केली, बाजूला बसली एक श्रीलंकेचे भंतेजी आले. त्यांनी तिथल्या मोठ्या भंतेजीला सांगितलं की ये जो आपके सामने बैठी है ये महाराष्ट्र की बहुत बड़ी सिंगर है, आम्बेडकरी चळवळी की, ये बाबा साहब की मूवमेंट की बहुत बड़ी सिंगर है, दीदी अंजलि भारती. इन्होंने 3 महीने के लिए चिवर लिया है भंतेजी. ते भंतेजी मला बघितलं, मला बोले क्या बात है आर्य जी, बहुत अच्छी बात है. मी त्यांना भेटली. मी बोली आती भंतेजी तो नहीं बोले, आप 10 मिनिट के लिए बैठिए. 10 मिनिटं बसले ध्यान लावून. 10 मिनिटानंतर एक भंतेजी माझ्याकडे आले, बोले आर्य जी आपको अंदर बुलाया. मी गेली अंदर गेली, अंदर नेले मला जिथं भगवान बुद्धाची दंतधातू ठेवलेली होते. खरंच मी म्हणते की पुऱ्या भारतात माझ्यासाठी कोणी किस्मतवाली बाई नाही, भाग्यशाली बाई नाही. मी आतमध्ये गेले, तिथून ते भगवान बुद्धाचे जिथं दंतधातू ठेवले होते ते टोपलं उचलून आणलं आणि ते खोललं असं माझ्या समोर. तिथं भगवान बुद्धाचे दंतधातू ठेवलेले होते आणि ते आजूबाजूला पूर्ण डायमंड लावलेले होते. त्याचा प्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडला. मी म्हणत आहे भगवंता मी काय असं पुण्य केलं. जय भीम. विजय भरपूर यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली, मला मायने दिली. माझ्या खूप खूप धन्यवाद. सुवर्णा विनोद इंगले या माझ्या ताईने सुद्धा मला आशीर्वादच्या रूपामध्ये 100 रुपये दिले. खूप खूप धन्यवाद. आपण फोटो नंतर काढूया, नंतर काढूया थोडा दिवस सोबत काढतो मी तुमच्या सगळ्या संग काढल्याशिवाय जात नाही मी. टेन्शन घेऊ नका तुम्ही. जेव्हा तिथे भगवान बुद्धाचे ते टोपलं उचलून आणलं, दंतधातू मला दाखवले, त्या डोळ्यानं मी बघितले, एकदम प्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडला. ते पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यातून असे अश्रू वाहत होते. भगवंता खरंच मी एवढी काय भाग्यशाली आहे की मला भगवंताचे दंतधातू यांचं पाहायला मिळाले. ते टोपलं उचललं त्यांनी आणि माझ्या डोक्यावर ठेवलं. मी अशी हात कापत होते, माझं अंग कापत होतं की बाप रे, भगवान बुद्धाचे दंतधातू 2500 वर्षापूर्वीचा इतिहास. याच्या अगोदर मलाही वाटायचा की 2500 वर्ष झाले, खरंच इतिहास खरा आहे का. पण त्या ठिकाणी मी जाऊन बघितलं. खरंच तुम्ही जाऊन बघा, त्यावेळेस तुम्हाला कळेल भगवान बुद्धाचा 2500 वर्षापूर्वीचा नाही तर 2.5 वर्षाचा इतिहास आहे असं तुम्हाला वाटेल. फक्त एकदा जाऊन बघा. कोण कोण गेले इथं बुद्ध गयाला हात वर करा. आतापर्यंत गेले नसाल तर बुद्ध गयाला जा. जे नाही गेले, जे गेले त्यांच्यासाठी ठीक आहे, जे नाही गेले असेल ते जा. आणि ट्रिप मध्ये जर गेले तर त्या ट्रिप वाल्याला सांगा की 2, 4, 5 हजार जास्त घे, पण प्रत्येक ठिकाणी सारनाथ, कुशीनगर, लिंबोनी, श्रावस्ती, कपिल वस्तू ह्या ठिकाणी आम्हाला नेऊन 1-1 दिवस तिथं राहण्याची व्यवस्था करा असं म्हणा. तेव्हा तुम्हाला कळेल की बुद्ध म्हणजे काय. कारण बुद्ध हा वाचण्याचा विषय नाही, बुद्ध हा आचरण करण्याचा विषय आहे. जर तुम्ही आचरण कराल तर तुम्हाला बुद्ध कळेल, तुम्हाला वाचून बुद्ध कळणार नाही. आमच्या बाया म्हणते माझा ना बाई आज पौर्णिमेचा उपास आहे म्हणते, मी 12च्या नंतर जेवत नाही म्हणते, 12 वाजले की उपास सोडतो म्हणते. आणि संध्याकाळी एवढा भगर होतं खाय, एवढा साबुदाणा होतं खाय, गांजरा होतं खाय, केळं होतं खाय, ॲपल होतं खाय, गोल गोल संत्र होतं खाय, जे भेटलं ते होय. काय होतं उपास आहे. उपास नाही, आम्ही हिंदू धर्मात त्याला उपास म्हणतात, आमच्या याच्यात म्हणतात त्याला उपोषक. काय म्हणतात? उपोषक. आणि आमचा उपोषक जर असेल तर आम्ही जर उपोषक 12च्या आतमध्ये सोडला तर 12च्या नंतर आम्हाला दाताला दात लावता येत नाही, तेव्हा आमचं उपोषक पूर्ण होते. भगर होतं खाय, वांग होतं खाय, टमाटर होतं खाय, यानं तुमचा उपास होणार नाही. तुम्हाला दाताला दात लावता येणार नाही, तुम्हाला ॲपल खाता येणार नाही, तुम्हाला केळं खाता येणार नाही, तुम्हाला दूधही पिता येणार नाही. तुम्ही फक्त ज्यूस पिऊ शकता, कारण दूध हे लहान मुलाचं जेवण आहे म्हणून आम्ही दूधही पिऊ शकत नाही.
जर तुम्ही दाताला दात लावला तर शील तुटते आणि शिलेचं पालन करा. कारण भंतीजीला 227 शील, श्रामनेरला 10 शील, उपासकांना 8 शील आणि साधारण माणसाला 5 शील. या शिलेमधून एका तरी शिलेचं पालन करतो का आपण? नाही, होतच नाही आपल्याकडून, आम्हाला समजतच नाही बुद्ध म्हणजे काय. पण खरंच समजून घ्या, वाचा बुद्ध, आचरण करा, तेव्हा तुम्हाला कळेल खरंच जीवाचं सोनं झालं म्हणून. सांग काय योगदान दिलं रे तू माझ्या कार्यकर्त्यांना विचारतो, माहित आहे की नाही? ते पहा माझ्या काकाजीचा एकच हात वर झाला, बाकीचे बघून राहिले. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. पाहिजे एक दुसरा हात उभा झाला. 2006 मध्ये 29 सप्टेंबर 2006 मध्ये खैलांची घडली. तेव्हा त्या कोणी म्हणते भालाना भरचीना घाव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. रक्तामध्ये भीमराव असते का? हो भाऊ, रक्तामध्ये भीमराव असते. रक्तामध्ये आपला बाप असते, भीमराव नसते. रक्तामध्ये आपला बाप असते, आपल्या बापाचं DNA असते, आपल्या बापाच्या बिमाऱ्या असते, आपल्या बापाचं सगळं असते. बाबासाहेब रक्तात नसते, बाबासाहेब डोक्यात असते. बरोबर की नाही? बाबासाहेब रक्तात आहे का तुमच्या? बाबासाहेब रक्तात नसते, रक्तात आमचा बाप असते, जो आमचा जैविक बाप असते, तो आमच्या रक्तात असते. बाबासाहेब आमच्या डोक्यात आहे. बाबासाहेब आम्हाला घडवणारे आहे, बाबासाहेब आम्हाला पैदा करणारे नाही. पैदा करणारे जरी आमचा बाप असेल, पण घडवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मध्ये जेव्हा भोतमांगे च्या कुटुंबावर एवढा मोठा अन्याय अत्याचार झाला आणि भोतमांगे तेव्हा हयात होते, तेव्हा पण तुकाराम शंकर घुगे यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. या रावसाहेब शिवराम घुगे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली. जेव्हा 2006 मध्ये खैलांची घडली, विलासरावजी देशमुख आज हयात नाही, नागपूरला आले आणि 5 लाखाचा चेक भोतमांगेच्या हाती दिला. माझं त्यांना एवढं म्हणणं होतं, 5 लाखाचा चेक देण्याच्या ऐवजी आम्हाला एवढं आश्वासन दिलं असतं का त्या नराधमांना आम्ही फाशी दिल्याशिवाय राहून आम्हाला लय बरं वाटलं असतं. पण त्यांनी आमच्या माय बहिणीची किंमत 5 लाख रुपये लावली. मी पूर्ण मंत्रिमंडळाला आवाहन करते, ज्यांनी आमच्या माय बहिणीवर अन्याय अत्याचार केला त्यांच्या माय बहिणी आमच्या जयभीमाल्यापाशी आणून द्या, आम्ही 7 लाख रुपये देतो. पण आम्ही बाबासाहेबांची औलाद आहोत. त्यांनी त्यांच्या माय बहिणी जरी आणून दिल्या तरी हे सर्व बाबासाहेबांची औलाद त्यांना बहीण मानतील, साडी चोडी घेतील आणि त्यांच्या घरी नेऊन देतील. हे आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलं. क्योंकि हौसले हमारे कभी टूटेंगे नहीं, हम एक रहेंगे कभी टूटेंगे नहीं. हम उस अम्बेडकर की औलाद है, कभी किसी माँ बहन की इज्जत लूटेंगे नहीं, कभी किसी माँ बहन की इज्जत लूटेंगे. योगदान
घोडे बसायला तेव्हा तर लय गोड वाटत होत हसायला. आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला. आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला. मग तुम्ही का लागले रुसायला? आता आम्ही हसणार, कधी लढू शकणार नाही. आणि बाबासाहेबांनी लिहिलेली घटना कोणी मायचा लाल खोलू शकणार नाही. सांग काय योगदान दिलं रे तू माझ्या ढोर खात होते म्हणे. आम्ही नाही पाहिलं म्हणत होते आहे की नाही. आता बघा आमची नवीन पिढी अजिबात मटण खात नाही. खातात का? अजिबात नाही. आणि हे धाब्यावर जातो आता मोठ्याचं मटण लिंबू पिळू पिळू लिंबू पिळू पिळू लिंबू पिळू पिळू. मी 12वीला कॉलेजला होती. माझी एक मैत्रीण होती अलका देशमुख. हां अलका देशमुख. आणि मी ना कॉलेजला येत होती. तिची नोट्स गणित सगळी माझ्याकडून उतरून घ्यायची. आणि मी तिच्या घरी जायची, तिला सगळं नेऊन द्यायची. आणि कधी एखाद्या वेळेस ताण लागली आणि तिच्या माटाला हात लावायला गेलो, तिची माय म्हणायची म्हणे बाई अंजली तू की नाही खूपच चांगली पोरगी आहे आपली. पण काही बाई म्हणे आमच्या माटाला हात नको लावले. म्हटलं काहून नको काकू? तुम्ही काही नाही म्हणे बाई हलकं मटण खाता म्हणे. हलकं माय मी तेव्हा मटणच खात नव्हती. हो आता खातो म्हणा हलकं. तेव्हा मी मटण खात नव्हती. तुम्ही काही नाही बाई हलकं मटण खाता. तुम्ही कोणचं खाता काकू? म्हटलं सुजा क्या बात आहे. कोण 100 रुपये. मी म्हटलं तुम्ही कोणचं खाता काकू? म्हटलं आम्ही काही नाही बाई माग मटण खातो. म्हटलं माग म्हणजे कोणचं खाता? म्हटलं आम्ही काही नाही बाई चिकन खातो. म्हटलं चिकन कितीचं आहे? म्हटलं 500 रुपयाचा कोंबडा आहे बाई. म्हटलं अजून कोणचं खाता काकू? म्हटलं आम्ही काही नाही बाई बकऱ्याचं मटण खातो. म्हटलं बकरा कितीचं आहे? म्हटलं 5,000चा आहे ना बाई बकरा. म्हटलं काहो काकू तुम्ही 500चं चिकन खाता, 5,000चा बकरा खाता. ओ माय बाप दादी म्हटलं 50,000चा बैल खातात. आम्ही माग खातो का? तुम्ही माग खाता? काय म्हणे बाई तुमची जात काही भल्ली ठरेल आहे. तुमच्या जातीसमोर कोणाला पुरत नाही म्हणे. ओ माय म्हटलं माझी जात जरी ठरेल असेल पण तरी म्हटलं तुम्ही पोरगी माझ्या भावाला मला झरके मारते माय घरी. म्हटलं इमानदारीच्यानं आमची जात अशी आहे म्हटलं बिब्यासारखी. एक वेळा गेले तर अशी उपसतात म्हटलं. तुमच्या पोरी बारीले तर अशी उपसतात माय म्हटलं. लोकायला 9 महिने लागते 7 महिन्यात तर पोळ्या टोळ्या करून टाकतात. सांग काय योगदान दिलं रे तू माझ्या भीमाच्या. यांच्याकडून 200 रुपयाची भेटायला खूप खूप धन्यवाद. अरे निंबू मिरची खाण्याची वस्तू, निंबू मिरची खाण्याची वस्तू.